हेंड का जमलं की बाबा दावा पक्का आहे का नाही भरोसा आहे की नाही दाव्यावर दावा बांधणाऱ्यावर भरोसा पाहिजे कोण बांधलंय येऊ का ह्या माणसानं बांधलंय दावा आमच्यापैकी कुणाला बी झाड चढाय ना बरं का ह्या माणसानं झाड चढून वरी बांधले हो का कुठं बांधलंय बोललो हो काल चालतं दिवस मावळ्या ही कोप बनवलंय कोप बनवून तेव्हा सगळं तयार करून वरी जाऊन झोका बांधून या माणसाचं लय मोठं प्रावधान आहे बरं का ह्या गोष्टीमध्ये लय मेहनत घेतली या माणसाने आएंगा असं हा जोर लगा के ही मजा बार बार मिळणार मित्रांनो वर्षातून एकच दिवस असते एन्जॉय करायचा शेतकऱ्यांचा खास दिवस म्हणून आपला मराठवाड्यात लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा आणि सोलापूर जिल्हा प्रसिद्ध आहे आणि फक्त तू डायरेक्ट का दिसत तुला तर कसा मित्रांनो आमच्या लातूर जिल्ह्याची वेळ अमावस्या 19 डिसेंबर 2025 ची ही आजची वेळ अमावस्या तुम्हाला मी यूट्यूब चॅनलवर दाखवते शेतामध्ये आल्याच्या नंतर अशा प्रकारे झोका खेळला जातोय आणि हे काही बाजूला ही कोप असती गावातली सगळी मित्रमंडळ भाऊ बंधकी सगळे जमलेले असतात सर्वांनी मिळून दिवस पूर्ण शेतामध्ये घालवायचं असते भज्जी रोडगा आंबील विविध प्रकारचे जेवण सगळ्या गोष्टी असं झाडाला मोठाला झोका हसी मजाक पतंग उडवलं जातं सगळ्याच गोष्टी केल्या जातात तर बघा कंटिन्यू बघा आणि मजा घ्या होलग्या म्हण पाय मोडतील बाबा खरडून पाय वरी कर पाय ए आंबील खिचला हा भज्जी रोडगा दिवसभर भज्जी रोडगा खाल्लेला जिरला का झोका खेळून किती आंबील पेला साज आता आमचे हे भावाची पोरं बघा तुम्हाला दाखवतो काय बनवलं लावरी हेंडगा कुठं नेऊन का करणार ह्याचा आता आंब्याचा पाला खाला मध्ये वल्ला पाला हेंडगा मारुतीच्या मंदिरापाशी जाऊन जाळायचा चला मग आता मारुतीच्या मंदिरापाशी दाखवत हे कसं जाणार आहेत काय नाही हेंडगा चला तिथं दाखवतो तुम्हाला राडा आमच्या भावाचं पोरगा एक ब्लॉगर झाले नवीन हो का ब्लॉगर म्हणजे ब्लॉगर नाही व्लॉगर झाले आणि हे काही आमचे प्रेक्षक बंधू बघा कशी वाटली मग वेळा मशाची मस्त चांगले झोका बिका खेळू का नाही रे एकदम मस्त खेळू झोका खेळू का नाही आंबील बिंबील काही पिलो का नाही काऊ ताक पिलो नाही रोजच्या नाही कळशी बरं प्यावं लागते आज ए हो का तोंड रे तुला येथे ब्लॉगर काय काय केलं काही नाही बघा आज जेवलो भज्जी रोडगा हा झोका खेळलो भज्जी किती खाल्लो मग बऱ्यापैकी खाल्लो किती कोपीवर गेल तस बरं आज 4-5 गेलो 4-5 कोपीनं काय होते आता जायचे अजून 2 रेकॉर्ड तोडावं लागते 1 डझनच्या वरी कोपी व्हावं लागते अजून 2 जायचे
वर्षात जेवढं जेवलं लागतील आज एक दिवस तेवढं जेवं लागते सगळे. वर्षाचं टार्गेट पार करावं लागते. सकाळी मग जावं लागते. जायचं का होणार नाही. उसाला जावं लागतं. अरे मोदीने आपल्याला 12,000 रुपये दिल्यात बाथरूमला बनवायला. टेन्शन घेऊन वॉश बाथरूम बनवलं आपण. पाणी तर रटावूनच आहे. अवकाळी पाऊस झाले मरणाचं. भेट आणि ते पैसे. मग मजा आली की नाही आजची. हा एक नंबर नुसतं तेव्हा का? गेला. आता हे झोका खेळणाऱ्याला विचारतो आपण. तुमचं मंदिरापाशी होणार आहे का तर राडा ह्याचा हेंड का. हा जमलं की बाबा दावा पक्का आहे का नाही. भरोसा आहे की नाही दाव्यावर. दावा बांधणाऱ्यावर भरोसा पाहिजे. कोण बांधलंय. येऊ का ह्या माणसानं बांधलंय दावा. आमच्यापैकी कुणाला बी झाड चढाय ना बरं का. ह्या माणसानं झाड चढून वरी बांधले. हो का कुठं बांधलंय बोललो. हो काल चालतं दिवस मावळ्या ही कोप बनवलंय. कोप बनवून तेव्हा सगळं तयार करून वरी जाऊन झोका बांधून. या माणसाचं लय मोठं प्रावधान आहे बरं का ह्या गोष्टीमध्ये. लय मेहनत घेतली या माणसाने. आएंगा असं हा जोर लगा के हा. ही मजा बार बार मिळणार मित्रांनो. वर्षातून एकच दिवस असते एन्जॉय करायचा. शेतकऱ्यांचा खास दिवस म्हणून आपला मराठवाड्यात लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा आणि सोलापूर जिल्हा प्रसिद्ध आहे. आणि तिकडे कर्नाटकचा मूळ सण आहे. तर बघत राहा कंटिन्यू. अजून काही बऱ्याच गोष्टी येतात ते दाखवतो तुम्हाला. चला तर मित्रांनो अशा प्रकारे दिवस मावळेला दूध उतू घालायचं प्रोसेस होणार आहे. एक मातीपासून बनवलेलं लोटका असते. त्या लोटक्यामध्ये दूध उतू घालायचं आणि मग घराकडे जाण्याचा प्रोग्राम चालू. यावर्षी एक गोष्ट कमी राहिली. डाळे खायला मिळाले नाहीत हरभऱ्याचे. कारण हरभऱ्याची पेरणी उशिरा झाली डाळ्याची. हे बघा हे डाळे आत्ता तर कुठं फुलात आल्यात. फुल पण आलं नाही. कवळ्या कवळा पाला आहे अजून. आपल्या महाराष्ट्रामध्ये एक शीक आहे बघा. शीक म्हणजे एक म्हण आहे हरभऱ्याच्या झाडावर चढवणं म्हणून. तर हेच ते झाड आहे हरभऱ्याच्या झाडावर चढवायचं. तर कोण कोण गेले आत्तापर्यंत हरभऱ्याच्या झाडावर सांगा. कोणी कोणी कोणाला चढवले हरभऱ्याच्या झाडावर. कशी वाटली कोप. झोका नंबर 1 आंब्याचं झाड. तेव्हा तिकडे एक कोप आहे. इकडे एक कोप आहे. इकडे ऊस आहे. इकडे आंब्याची झाडे आहे. म्हणजे प्रत्येक एक एक वावराच्या नंतर एक एक कोप आहे. आणि आज एवढ्या कोपीवर जेवलो की सांगूच नका. भयंकर जेवण झालं आज. भजी रोडगा आंबील खिचडा. आंबील पिलो 2-3 तांबे आणि झोपी गेलो. कशाचं काय 2 तास आरामात झोपलो. चला पुढचं लवकरच दाखवतो तुम्हाला.